नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आर.पी. पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव. मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी सहकार या विषयाच्या सिलेबसला आजपासून सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्याअगोदर आपण इयत्ता 10वी मध्ये खूप चांगल्या गुणांनी चांगली उत्तीर्ण झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप शुभेच्छा. आणि त्यातल्या त्यात तुम्ही इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप असे शुभेच्छा. आणि आपल्याला हे वर्ष खूप सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं यशाचं जावं ही शुभ इच्छा मी व्यक्त करून आपल्या आजच्या व्हिडिओला मी आज सुरुवात करणार आहे. मित्रांनो, सहकार हा विषय बघितला तर खूप असा सोप्या पद्धतीचा असा विषय आहे. त्यातल्या त्यात सहकार या विषयाकडे जर बघितलं तर आपण सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जेवढ्या काही सहकारी संस्था निर्माण होत असतात त्या सर्व सहकारी संस्थांचा एकंदरीत अभ्यास म्हणजे निर्मितीपासून ते सर्व सहकारी संस्था ही आयुष्यभर चालेपर्यंत जेवढे काही नियम असतात ती कशी चालू होते, कशी त्या सहकारी संस्थेची निर्मिती करावी लागते, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला या सिलेबसमध्ये बघायला मिळते. आणि काही विद्यार्थी इयत्ता 11वी या वर्गाकडे म्हणजे 11वीचं वर्ष हे खूप काही महत्वाचं नाही असं समजतात. मात्र मित्रांनो, हा गैरसमज हा खूप चुकीचा आहे. कारण 11वी हे वर्ष खूप महत्वाचं आहे. कारण 12वी जितकं महत्वाचं आहे त्याच पद्धतीचं 11वी हे वर्ष सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण 11वी मध्ये जे काही आपण शिकत असतो ते 11वीत शिकवलेलं सर्व काही म्हणजे एक प्रकारे इमारतीचा पाया ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीने 12वी ही जी काही इमारत आहे या 12वी इमारतीचा पाया 11वी मध्ये जे काही सिलेबस आहे तो काही सिलेबस शिकवला जातो त्यावरच आधारित असते. म्हणून 11वी या वर्षाला सुद्धा तितकंच आपण महत्व दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही वही आणि पेन जर समोर ठेवलात तर तुम्ही मी शिकवत असताना किंवा व्हिडिओ चालू असताना तुम्ही काही टिप्पण, काही महत्वाच्या नोट्स किंवा महत्वाचे मुद्दे लिहून घेत चला की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर फावल्या वेळामध्ये तुम्हाला त्या मुद्द्यांचा आढावा घेता येईल आणि तुमचा अभ्यास छान पद्धतीने आणखीन सोपा करता येईल. बघा मित्रांनो, आपल्याला जो काही अभ्यास मंडळाने सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस अतिशय सोप्या अशा पद्धतीचा आहे. कारण आपल्याला एकंदरीत साधारणतः 1 ते 10 अशी प्रकरणे आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओवर स्क्रीनवरती बघू शकतात अनुक्रमणिका. बघा, पहिलंच प्रकरण आहे सहकार, त्याचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये, महत्व, पृष्ठ क्रमांक 1 वर तुम्हाला बघायला मिळेल. दुसरं प्रकरण आहे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. हे प्रकरण तुम्हाला 14 क्रमांकाच्या पृष्ठावर बघायला मिळेल. तिसरं प्रकरण आहे सहकारची तत्वे, 31 क्रमांकाचा पृष्ठ क्रमांक. चौथं प्रकरण आहे सहकारी संस्थेची स्थापना, 40 क्रमांकाचं पृष्ठ आहे. 5वं प्रकरण आहे सहकारी पतपुरवठा संस्था, 53 क्रमांकाचं पृष्ठ आहे. 6वं प्रकरण आहे सेवा सहकारी संस्था, 63 क्रमांकाचं पृष्ठ आहे. 7वं प्रकरण आहे प्रक्रिया सहकारी संस्था, 73 क्रमांकाचं पृष्ठ आहे. 8वं प्रकरण आहे सहकारी विपणन संस्था, त्यामध्ये सहकारी खरेदी विक्री संस्था, 87 क्रमांकाचं पृष्ठ आहे. 9व्या क्रमांकाचं प्रकरण आहे सहकारी गृहनिर्माण संस्था, ते 101 पृष्ठ क्रमांकावर आहे. आणि 10वं प्रकरण आहे शेवटचं ग्राहक सहकारी संस्था, ते 111 पृष्ठ क्रमांकावर आहे. तदनंतर तुम्हाला संदर्भ सूची आणि संक्षिप्त रूपे ही शेवटी मला अभ्यासण्यासाठी किंवा संदर्भासाठी हे बघता येतील. मित्रांनो, हे झाले आपला इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम. तर आज आपण प्रकरण पहिले सहकार, त्याचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्व या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, बघा, प्रस्तावना देण्यात आलेले. बघा, प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग बनला आहे. मानवाच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंतचा विचार केला तर असे आढळते की एकत्रितपणे विचार करणे व काम करणे ही मानवाची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यातून त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच त्याला आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात पुढे क्रांतिकारक बदल घडून आले. सहकार ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे.
यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारण्यासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते. मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकारचा इतिहास आहे. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारमध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला सहकारात विशेष महत्त्व आहे. बघा मित्रांनो, प्रस्तावने जी देण्यात आलेली आहे आपल्याला, त्या प्रस्तावनेवरून काही सारांश रूपामध्ये असं सांगता येईल की सहकार याचा उगम कशा पद्धतीने झाला, सहकार कशाला म्हणतात, तर ढोबळमानाने सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे याला सहकार म्हटलं जातं. कारण पूर्वीच्या काळापासून, कारण मौर्य काळापासून किंवा माणसाची उत्पत्ती किंवा मानवी जीवनाची उत्पत्ती जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून मनुष्य, तुम्हाला इतिहास माहिती आहे चांगला, कारण इतिहासामध्ये आपल्याला असं आढळून येतं की मानव हा रानटी अवस्थेमध्ये पूर्वी जीवन जगत होता. रानटी अवस्थेतून तो आज ज्या पद्धतीने जीवन जगतोय या पद्धतीने आजपर्यंत तो कशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये कशा पद्धतीने त्याने विकास घडवून आणला त्याचाच इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे पूर्वी रानटी अवस्थेतून मनुष्य एकमेकांना जर सहाय्य केलं तर आपण सहजीवन जर जगू, तर त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने संरक्षण मिळू शकतं या गोष्टींची त्याला एक प्रकारे शिक मिळाली आणि त्यातूनच तो शिकून त्यातून समूहाने राहायला त्याने सुरुवात केली. आणि समूहाने राहायला सुरुवात केल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की आपण जर समूहाने एकत्रित राहिलो तर त्याचे फायदे आपल्याला मिळू शकतात. म्हणून आज व्यक्ती समूह गटाने किंवा गटागटाने राहायला पसंती देतो. आणि म्हणूनच आज आपण बहुतेक खेडी गावं किंवा वेगवेगळे प्रदेश आपल्याला आज बघायला मिळतात. कारण की समूहाने जर राहिलो तर आपलं संरक्षण आपण स्वतः करू शकतो. त्याची वेगवेगळ्या संस्था निर्माण करून आपण त्याचे फायदे ही मिळवू शकत असतो. हे मानवाच्या लक्षात आलं. तदनंतरच त्याने सहकार या पद्धतीने एकमेकांना सहाय्य करणं, याच्यातूनच सहकारची निर्मिती ही झालेली आहे. त्यातल्या त्यात कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे, काम करणे आणि मानवी सहजीवन याचा जवळपास संबंध आहे. त्यामुळे सहकारमध्ये व्यक्तींनी एकत्र राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशा मित्रांनो आपल्याला काही ठळक मुद्दे प्रस्तावनेतून आपल्याला बघायला मिळतात. बघा, सहकारी किंवा सहकार या संस्थेचा अर्थ व व्याख्या, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ कोऑपरेशन. आता सहकारचा अर्थ काय आहे किंवा सहकारी संस्थेचा अर्थ काय बघूया. सहकारला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील कोऑपरेरी या शब्दापासून आला आहे. या शब्दातील को म्हणजे सह, को म्हणजे काय, सह. को हा इंग्रजी शब्द आहे. या को या इंग्रजी शब्दाला मराठी अर्थ आहे सह किंवा एकत्र. व ऑपरेरी हा जो काही इंग्रजी शब्द आहे त्यालाच कोऑपरेरी म्हणजे कार्य करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. कोऑपरेरी हा इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत आहे कार्य करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रित काम करणे होय. मित्रांनो लक्षात घ्या, कोऑपरेशन या शब्दाची फोड आपल्याला बघायला मिळते. को म्हणजे सह आणि ऑपरेरी म्हणजेच काम करणे किंवा कार्य करणे. म्हणजेच सहकार म्हणजे एकत्रित, एका शब्दात सांगायचं झालं तर सहकार म्हणजे काय, एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे. म्हणून हा शब्द प्रचलित झालेला आहे. बघा, लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत अशा गरजा एकमेकांच्या साहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. बघा मित्रांनो, सहकार म्हणजे काय, तुम्हाला कोऑपरेरी हा जो काही लॅटिन भाषेतील शब्द आहे त्याची फोड कशा पद्धतीने झाली. को म्हणजे सह आणि त्यातून ऑपरेरी म्हणजे कार्य करणे, सहकार्य करणे.
मग आता सहकार्य करणे, त्यातून हा सहकार हा शब्द, या शब्दाची निर्मिती झाली. आणि तदनंतर सहकार म्हणजेच काय, तर एकमेकांना मदत करणे, एकमेकांच्या कार्यामध्ये मदत करणे, की जेणेकरून प्रत्येकाची कामे ही सुकर होतील या हेतूने. त्यातल्या त्यात सहकार म्हणजे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक किंवा दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन एकमेकांना मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. मित्रांनो, तुम्हाला सहकारचा अर्थ हा खूप छान पद्धतीने लक्षात आला असेल. बघा, पुढे व्याख्या देण्यात आलेली सहकारची व्याख्या. अनेक विचारवंतांनी सहकारच्या किंवा सहकारी संस्थेच्या केलेल्या व्याख्या पुढील प्रमाणे. बघा, एच कॅल्व्हर्ट, पहिलीच व्याख्या आहे. एच कॅल्व्हर्ट या शास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या. कॅल्व्हर्ट काय म्हणतात बघा, मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. बघा मित्रांनो, अतिशय छान आणि सोपी अशी व्याख्या, सुटसुटीत अशी व्याख्या कॅल्व्हर्ट यांनी आपल्याला केलेली बघायला मिळते. की सहकार म्हणजे काय, तर मानवी भूमिकेतून, कशातून, मानवी भूमिकेतून स्वेच्छेने, कोणालाही बळजबरी नाही, स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या उद्दिष्टांसाठी किंवा उद्दिष्टपूर्तीसाठी किंवा वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर, कुठल्या तत्वावर, समानता, सर्व समान तत्वावर स्थापन केलेली संघटना किंवा संघटन म्हणजे सहकारी संस्था होय. दुसरी व्याख्या बघा, श्री वैकुंठलाल मेहता, भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते असं त्यांना म्हटलं जातं. श्री वैकुंठलाल मेहता यांना. श्री वैकुंठलाल मेहता यांनी सहकारची व्याख्या काय केलेली बघा, समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. बघा मित्रांनो, ही सुद्धा व्याख्या वैकुंठलाल मेहता यांनी अतिशय सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे, की आपल्याला सहज समजेल अशी व्याख्या आहे. काय, की सहकार म्हणजे काय, की समान गरजा असलेल्या, आता उदाहरणार्थ घरांची गरज असलेल्या सर्व व्यक्ती एकत्र येऊन घरांची उपलब्धता व्हावी, घरे आपल्याला बांधता यावी किंवा ती मिळावी या उद्देशाने एकत्र येऊन समान गरजा असलेल्या व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्याला काय म्हटलं जातं, सहकार म्हटलं जातं उदाहरण रूपामध्ये. मग समान गरजा असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. तिसरी व्याख्या आहे भारतीय सहकार कायदा 1912. आता 1912चा जो काही सहकार कायदा आहे भारताचा, त्या सहकार कायद्याने सहकारची व्याख्या काय केलेली आहे बघा, सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिगत करण्याच्या ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. बघा मित्रांनो, अतिशय छान अशी व्याख्या सुद्धा आपल्याला ही बघायला मिळते. 1912चा जो काही सहकार कायदा आहे भारताचा, त्या सहकार कायद्याने अशी व्याख्या केलेली आहे की सहकारी संस्था किंवा सहकार म्हणजे काय, सहकारी संस्था म्हणजे काय, की सहकारी संस्थांना अनुसरून, सहकारी संस्थेने जी काही तत्वे अवलंबलेली असतील, ज्या तत्वाने ती सहकारी संस्था उभी राहिली असेल, त्या सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे, म्हणजे त्या सहकारी संस्थेच्या सभासदांचे आर्थिक हित संबंध वृद्धिगत करण्याच्या किंवा करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. चौथी व्याख्या आहे सहकारी नियोजन समिती. 1946 मध्ये ही समिती निर्माण झालेली. बघा, या समितीने काय व्याख्या केलेली आहे सहकारची किंवा सहकारी संस्थेची, सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हित रक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात. बघा मित्रांनो, आपलं आर्थिक हित संबंध जोपासण्यासाठी किंवा सहकार म्हणजे काय, की व्यवसाय संघटना, व्यवसाय करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेली संघटना. पण या संघटनेचा एक प्रकार म्हणजेच सहकार किंवा सहकारी संस्था हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितासाठी, आर्थिक हित जोपासण्यासाठी, आपला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने
आपलं आर्थिक हित रक्षणासाठी समानतेच्या तत्वावर, सर्वांना समान नियम, समान वागणुकीच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात, अशा संघटनाला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. 5वी व्याख्या आहे प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी काय व्याख्या केलेली बघा. स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, लोकशाही नियमानुसार चालविलेली, सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. तर का मित्रांनो, पॉल लॅम्बर्ट यांनी जी व्याख्या केलेली आहे ही सुद्धा छान पद्धतीची अशी व्याख्या की सहकार किंवा सहकारी संस्था म्हणजे काय, की स्वतःच्या उपयोगासाठी. आता सहकारी संस्था ही निर्माण होत असते, त्या सहकारी संस्थेचे जे सभासद असतात ते सहकारी संस्थेचे सभासद आपला आर्थिक हित जोपासण्यासाठी ती सहकारी संस्था ही तयार करत असतात, हे निश्चित. मग स्वतःच्या उपयोगासाठी जी सहकारी संस्था निर्माण केलेली असेल त्या एकत्र आलेल्या व्यक्तींच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, म्हणजे निर्माण केलेली किंवा सादर केलेली लोकशाही नियमानुसार. आता ती कशा पद्धतीने ती सादर केलेली, दिग्दर्शित केलेली, लोकशाही नियमानुसार चालविलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी. जे काही सभासद त्या सहकारी संस्थेचे असतील त्या सभासदांच्या हितासाठी, त्यातल्या त्या समाजाच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. बघा मित्रांनो, अतिशय छान पद्धतीच्या अशा 5 व्याख्या आपल्याला अभ्यास मंडळाने आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. या व्याख्या तुम्हाला खूप छान पद्धतीने समजल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. खाली बघा पुढे कृती आहे. तुमच्या दैनंदिन जीवनातील अशी काही उदाहरणे सांगा की ज्यामध्ये सहकाराचा अवलंब केला जातो. म्हणजे तुम्ही जीवन जगत असताना तुम्हाला काही अनुभव आलेले असतात, काही गोष्टी लक्षात येतात की ही गोष्ट सहकारच्या माध्यमातून घडते व सहकारची संस्था ही अशा पद्धतीने निर्माण झालेली, सहकारी तत्वावर निर्माण झालेली अशा काही संस्था असतात. त्या सहकारी संस्थांची काही उदाहरणे तुम्ही लिहून ठेवू शकतात किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जनरल नॉलेजच्या स्वरूपामध्ये त्या एकत्रित करू शकतात. दुसरं आहे व्यक्ती विकासासाठी सांघिक भावना महत्वाची असते. चर्चा करा. म्हणजे आपण एकत्र आलो तर आपल्या कशा पद्धतीने फायदे होऊ शकतात, कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला सहकारची मदत कशा पद्धतीने होते. एकत्र येणे म्हणजे सहकार. एकत्र आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सहकार स्थापन करता येतं, सहकारी संस्था स्थापन करता येते, त्यातल्या त्यात एकमेकांना मदत कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि एकमेकांना मदत केल्यानंतर सुद्धा आपल्याला समाजासाठी एक पद्धतीने गाईडलाईन्स किंवा समाजाची सेवा म्हणून आपण कशा पद्धतीने कार्य करू शकतो याची एक चर्चा केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळत असते. अशा पद्धतीने हे जे काही चौकोनामध्ये हिरव्या कलरमध्ये देण्यात आलेलं आहे, एक तुम्हाला एक कृती तुमची प्रेरणाशक्ती वाढावी, तुमची कृतीशीलता वाढावी या दृष्टिकोनाने अभ्यास मंडळाने हे चौकोन देण्यात आलेले असतात. म्हणून ते जर तुम्ही कटाक्षाने बघितलं तर तुमच्या ज्ञानात वाढ ही नक्कीच होणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतरचा भाग आहे सहकारचा इतिहास. हा सहकारचा इतिहास आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुर्तास या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.